महाराष्ट्र के मुख्यमंत्री के निर्देश पर पुणे के बाढ़ प्रभावित इलाकों में सभी परिवारों को किट वितरण का कार्यक्रम किया गया आयोजन। देखिए खबरें आज भी के लिए पुणे से ब्यूरो रिपोर्ट। महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी के निर्देश पर पुणे में बाढ़ प्रभावित सभी परिवारों को आवश्यक वस्तुओं का किट प्रदान करने का अभिनय पुणे के शिवसेना केंद्रीय कार्यालय द्वारा शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भागीरे सक्रिय भागीदारी के साथ कार्यान्वित किया गया। इस राहत कार्य अभियान में शिवसेना के ठाणे शहर प्रमुख राम रेपले और पुणे जिला प्रमुख रमेश पोंडे, युवा सेना जिला प्रमुख नीलेश घरे, युवा सेना शहर प्रमुख नीलेश गिरमे और शहर के शिवसेना सैनिकों द्वारा बाढ़ प्रभावित इलाकों में परिवारों को किट वितरण का कार्यक्रम आयोजन किया, जिससे लोगों को कुछ राहत मिल सके। ही प्रेमाची भेट आहे। आता परत मला आधी त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली आपल्याला मनोगत व्यक्त करतो। वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे 80% समाजकारण 20% राजकारण आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या तालमीत तयार झालेले हे सर्व शिवसैनिक याप्रमाणे जेव्हा कुठेही संकट येतं त्यावेळेला सर्वात प्रथम धावून जातो शिवसैनिक। कुठेही संकट असलं की शिवसैनिक सगळ्यात प्रथम येतो आणि भाषण देणारे खूप भेटतील पण रेशन देणारे खूप, परंतु गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आणि तमाम लाडक्या बहिणींचा भाऊ आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाषण देण्यापेक्षा रेशन देण्याकडे जास्त त्यांचा कल असतो। सातत्याने आपण पाहत असाल की जे गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, वारकरी आणि माता भगिनी यांच्यासाठी प्रथम धावून जाण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे। जे 10 वर्षात काम होऊ शकत नाही ते 2 वर्षात करून दाखवायची किमया कोणी केली असेल तर फक्त शिंदे साहेबांनी केली आहे। म्हणून इथे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तातडीने आम्हाला आदेश देण्यात आले आणि त्यांना जी काही मदत लागेल ती त्वरित पोहोचवण्याचे आदेश साहेबांनी दिले। जसं नानांनी सांगितल्याप्रमाणे की शिवसैनिक लगेचच कामाला लागले। आदेशाची कुठली वाट न बघता पुण्यातले सगळे शिवसैनिक, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, महिला आघाडी असतील, आपले नाना भानगिरे, कोंडे बापू, निलेश गिरमे, आमच्या सगळ्या महिला आघाडी, कुरुमकर असतील, सर्वच्या सर्व लोक एकदम धावून गेले लोकांच्या मदतीला आणि सर्व पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्या सर्वांनी केलं। साहेबांनी सर्व यंत्रणा ते ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, पनवेल महापालिका, TDRF, NDRF आणि सुमित एंटरप्राइजेस या सगळ्यांनी आपल्याला मदतीचा हात दिला आणि सगळ्या लोकांना नानांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितलेलं आहे की वस्त्र असे, अन्नधान्य असे, जे काही लागेल त्याच्या वस्तू तातडीने पुरवा असे आदेश साहेबांनी दिले आणि साहेबांनी तातडीची मदत सुरुवातीला पाठवलेली आहे आणि ती प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी पोचवण्याचे आदेश साहेबांनी शिवसैनिकांना दिलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज इकडे 1000 किट घेऊन आलेलो आहे आणि टोटल जेवढं पुण्यामध्ये जेवढे अफेक्टेड लोक आहेत त्यांना सर्व शिवसैनिक आत्तापासून, आजच्या घडीपासून सर्वांना ती मदत पोचवली जाईल। जय महाराष्ट्र। दिवस पुणे शहरामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढल्यामुळे गेले 2-3 दिवसापूर्वी धरणातून पाणी सोडल्यामुळं सिंहगड परिसरामध्ये एकतानगर असन, विठ्ठलनगर असन, त्याचबरोबर पुण्यामध्ये पाटील इस्टेट असन, अशा पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पुराचं पाणी घुसल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अनेक घरांची त्या ठिकाणी नुकसान झालं।
बरेच ठिकाणी चिखल झाला, त्यामुळे हे सर्व गोष्ट आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना तातडीने कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब पुणे शहरावर सर्व ज्या ठिकाणी पूर आला आहे त्या पुराच्या ठिकाणी तंतोतंत त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे। तातडीने त्या ठिकाणी जवळजवळ 2000 लोकांचं पथक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये दाखल झालं। मग त्यामध्ये पनवेल महापालिका असन, त्याचबरोबर नवी मुंबई असन, ठाणे असन, त्याचबरोबर सुमित इंटरप्राइजेसचे लोक असतील, हे सर्व लोक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी गाळ साचलेला आहे संपूर्ण लोक लावून त्या ठिकाणी साफसफाई केली। त्याचबरोबर जेटिंग मशीन असन, जेटिंग मशीने दुसऱ्या मजल्यापर्यंत ज्या ठिकाणी पाणी गेलं होतं त्या ठिकाणी सर्व साफसफाई केली, पावडरची व्यवस्था केली। त्याचबरोबर आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय रेपाळे साहेब असतील, त्याचबरोबर बाप्पू कोंडे असतील, निलेशजी गिरनार, सर्व पदाधिकारी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचे जे जीवनावश्यक वस्तू सर्व आमच्या नागरिकांना ज्यांचे घरामध्ये नुकसान झाले त्यांना सर्वांना साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांना या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी बापूंनी सांगितले सर्व वस्तू सर्वांना घरापर्यंत पोहोचतील याची सर्वांनी दखल घ्यावी। कुणी गडबड न करता सर्वांच्या घरापर्यंत जे काय साहेबांनी शिंदे साहेबांची जीवनावश्यक वस्तू पाठवले ते सर्व वस्तू सर्वांच्या घरापर्यंत पोहोचतील। सर्व पुणे शहरात ज्या ठिकाणी पूर आले त्या सर्वांना नागरिकांना या ठिकाणी जीवनावश्यकाचा पुणेकरांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो।